नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाचा विषय आज हाती घेतला आहे आपण कोणती पिकं, कांदा असो, कोणती पिकं पिकवताना खूप काळजी घेता, मेहनत घेता, परंतु विकताना थोडासा कानाडोळा करून व कंटाळा करून पिकं विकताना काळजी घेत नाही. म्हणजेच आपण कांदा हा शेतावर जास्त विक्री करत आहात. व्यापारी शेतावर का येतात? व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये माल भेटत नाही का? त्याच भावात मार्केटमध्ये माल भेटतो, तरीसुद्धा तेच भाव देऊन आपणास शेतावरून कांदे व्यापारी का खरेदी करतात? हे आपण कधी विचार केला आहे का? त्याचं मूळ कारण एकच, का शेतकरी हा कांदा विक्री करताना काळजी घेत नाही. व्यापारी हा कांदा घेत असताना मोठ्या मालाचे बाजारभाव मार्केटप्रमाणे ठरवतात व खालचे भुगी बदला याचे भाव निम्म्याने किंवा गोणीवर उपते घेऊन ठरवतात. त्याच्यातच त्यांचा फायदा हा निघून येतो. हा मूळ उद्देश व्यापाराचा आहे. कारण कांद्यातला गोल्टा हा मार्केटमध्ये 13, 13.5, 12 रुपयापासून तर 13.5 रुपयापर्यंत गोल्टा विकला जातो. पण तोच गोल्टा शेतावर खरेदी करताना कांद्याच्या निम्म्या भावात, म्हणजेच कांदा जर 16 रुपये असेल तर 7 ते 8 रुपयामध्ये तो गोल्टा हा आपल्याकडून घेतला जातो व त्याचे प्रमाणही जास्त काढले जाते. सोबतच बदल्याच्या गोण्या या 100, 150, 200 रुपयाने उपते घेऊन ह्या आपल्याकडून घेतल्या जातात. त्याचाच मूळ फायदा हा व्यापारी शेतावर खरेदी करणारा त्याच्यातून काढून घेतो व कांदा भरती करतानासुद्धा काट्यामध्ये फॉल्ट करून काट्यासुद्धा फायदा काढून घेतात. सोबतच आपणाकडून क्विंटलला 1 किलो किंवा 2 किलोपर्यंत काढता घेतला जातो. त्याच्यात त्या व्यापाऱ्यांची भराई निघून जाते. कारण शेतावर व्यापारी खरेदी करत असताना शक्यतो 99% हे प्लॅस्टिकचे बारदान वापरतात व ते बारदान फक्त त्यांना होलसेलमध्ये 7 ते 7.5 रुपयाला पडते. म्हणजेच एका गोणीमागे 7 रुपये ते व त्याच्याबरोबर भराई 20 रुपये, म्हणजे 27 रुपये प्रति गोणीमागे 27 रुपये हा व्यापाऱ्याला खर्च येतो. 27 रुपये म्हणजे आठाण्यापेक्षा जवळपास प्रति किलोला 8 आणे एवढाच खर्च हा व्यापाऱ्याला येतो. त्यामुळेच व्यापारी हा शेताकडे ओढला जातो व त्याचा फायदा हा कर्त्यामध्येच भरायचा खर्च निघून जातो. तरी शेतकरी बांधवांनी मार्केटची चढ उतार हे समजून घेण्यासाठी व आपला 1-2 रुपये कांद्यात फायदा होण्यासाठी आपला माल हा शेतावरच न देता मार्केटमध्ये आणून विकावा. मार्केटचे बाजारभावाची चढ उतार हे आपणास योग्य प्रकारे भावही मिळवून देतात व पैशाची हमी ही मार्केट कमिटीची असल्यामुळे पैशाचेही योग्य प्रकारे